आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारख्या जर काही गोष्टी घडल्या नाही तर आपण कायम नशिबाला, भाग्याला दोष देत असतो. पण आपलं हे भाग्य, नशीब कोण ठरवतं यावर आधारित हा छोटासा 2 ते 3 मिनिटाचा लेख आहे. तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये मिळेल. आपले विचार आणि कृती आपले भाग्य घडवतात. हो, विचारांचा आपल्या आंतरिक ऊर्जेवर आणि दिशेवर प्रभाव पडतो. आणि जेव्हा आपण सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मकता आणि यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. विवेक आणि चांगले विचार बिनदिक्कत ठेवणे हीच जीवनातील समतोल, शांती आणि यशाची गुरुकिल्ली आहे. विचार आपल्या जीवनाला दिशा देतात. त्याचीच विचारसरणी माणसाला इतर सजीवांपासून वेगळे करते. विचारशक्ती सकारात्मक असेल तर ती व्यक्ती महान, चांगली व्यक्ती आणि समाज बनवते. पण जर तेच विचार नकारात्मक स्वरूपात असेल तर ते माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. दानव असो वा देव, दोघेही मानवी रूपात असतात. पण दोघांमधील फरक फक्त कल्पनांमध्ये आहे. नकारात्मक विचार असणाऱ्यांना राक्षसाच्या श्रेणीत ठेवले जाते आणि जे सकारात्मक विचारांचे असतात, जे सर्वांना एकमेकांशी जोडतात, अशा लोकांना देव म्हटले जाते. चांगल्या विचारांनीच देवत्व विकसित होते. सकारात्मक विचार आपल्याला संवेदनशीलता निर्माण करतात आणि नकारात्मक विचार आपल्याला असंवेदनशील बनवतात. एक भूल देणारी एखादी व्यक्ती केवळ स्वतःचेच नाही तर आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे आणि जगाचे कल्याण करू शकते. सहानुभूती आपल्याला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाते. पण जर हे विचार नकारात्मक असतील तर ते व्यक्तीच्या विचारांना अपंग बनवतात. सकारात्मक विचार असलेले लोक रचनात्मक आणि सर्जनशील असतात. ते नेहमी सृष्टीचा विचार करतात आणि इतरांचे दुःख पाहू शकत नाही. त्यांना माहीत आहे की दुःख माणसाला नेहमी अयोग्य विचारांकडे ढकलते. त्यामुळे सहकार्यासाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असतो. भगवद्गीतेनुसार विचारी व्यक्ती फक्त तिथेच आहे. मानवी जीवन हे फक्त खाणे, झोपणे आणि मुले जन्माला घालणे यासाठी नाहीये. कारण हे सर्व गुण पशुपक्ष्यांमध्ये आढळतात. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि कीटकांपेक्षा वेगळे आहे ते केवळ त्यांच्या शहाणपणामुळे, विचारशीलतेमुळे आणि कारण आणि परिणाम जाणून घेण्याच्या क्षमतेमुळे. वेदांनुसार मनुष्य हा इतर प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. तो केवळ विचार आणि कारण परिणाम संबंध जाणल्यामुळे विश्वातील कोणतीही व्यक्ती कोणतेही काम केल्याशिवाय राहू शकत नाही. तो विचारांद्वारे किंवा कृतीद्वारे सक्रिय असतो. माझ्याद्वारे किंवा कारण बनून कर्माला हातभार लावत आहे. प्राणी असो वा माणसं, कोणीही निष्क्रिय नाही आणि कधीही राहू शकत नाही. विद्वानांनी प्रामुख्याने 3 प्रकारचे कर्माचे वर्णन केलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे क्रियामान कर्म, ज्याचे फळ या जन्मात लगेच प्राप्त होते. दुसरे म्हणजे संचित कर्म, ज्याचे परिणाम नंतर प्राप्त होतात. तिसरा आहे प्रारब्ध, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीतही लोक आनंदी जीवन जगत असतील तर याचे श्रेय त्यांच्या संचित कर्माला जाते. जेव्हा रावण खूप शक्तिशाली होता आणि जेव्हा तो आनंदी होता तेव्हा त्याच्या संचित कर्माचे फळ होते. पण त्याच रावणाच्या घरात दिवा लावायला कोणीच नव्हतं. त्यामुळे हे त्याचे नशीब होते. स्वामी विवेकानंदजींनी म्हटले आहे की आपल्या विचारांनी आपल्याला घडवलेले आपण आहोत. त्यामुळे तुम्हाला काय वाटते याची काळजी घ्या. शब्द गौण आहेत, विचार राहतात. ते दूरपर्यंत प्रवास करतात. अनियंत्रित विचारांइतके आपले काहीही नुकसान करू शकत नाही. घराबाहेरचा आपला अनुभव बदलण्यासाठी आपण आपला सर्व वेळ, शक्ती आणि पैसा वाया घालवतो. हा सारा प्रकार आतून मांडला जात आहे. तुमच्या मनाच्या बागेतून तण काढा आणि निरोगी विचार पेरा. कारण विचारच आपले जीवन घडवतील. तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा ते तुमचे कर्म बनतील आणि तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा ते तुमचे भाग्य बनतील. कर्मच आपल्या जीवनाची दिशा आणि स्थिती ठरवते. म्हणून आपण सर्वांनी नेहमी वाईट कर्मांपासून अंतर राखून सत्कर्म निवडले पाहिजे. आता या सर्व व्हिडिओवर मी एक छोटीशी टिप देणार आहे
की हे युनिव्हर्स जे आहे ते आपल्या प्रत्येक विचारांना होकारार्थी उत्तर देतं. जशी वास्तू आहे, वास्तू प्रत्येक बोलण्याला तथास्तु म्हणते. जुने लोक म्हणतात की घरामध्ये वाईट काही बोलू नये, कारण घराची वास्तू ही तथास्तु म्हणते आणि तसतसं घडायला सुरुवात होते. अगदी त्याचप्रमाणे आपण जर युनिव्हर्सकडे एखादा विषय मांडला की देवा माझं 2027 पर्यंत गाडी होऊ दे, बंगला होऊ दे म्हणजे झालंच आहे, असा जर विचार आपण ठेवला तर अगदी त्याच दिशेने आपली वाटचाल होणार. पण आपण जर होईल का, कसं होईल, असे जर विचार नकारात्मक ठेवले तर ते शंकास्पदच आयुष्य असेल. त्यामुळे कायम सकारात्मक विचार ठेवा. शेवटी सकारात्मक, पवित्र आणि वास्तववादी विचार हा जीवनाचा मोठा खजिना आहे. चांगले धर्मग्रंथ हे उत्तम, सकारात्मक आणि नवीन विचारांचे स्रोत आहेत. पुस्तके वाचणे आणि स्वअभ्यास हा तुमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवा. चांगल्या धर्मग्रंथांचा अभ्यास वैचारिक नवोपक्रम तसेच योग्य दिशा आणि ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे जीवनात आत्मशक्ती आणि देवत्व जागृत होते. याच्या प्रकटीकरणासाठी शास्त्राकडे वळूया. म्हणजे जीवन पद्धतीत आत्मअभ्यास आवश्यक असला पाहिजे. आत्मअभ्यासाने संचित ज्ञान सुरक्षित राहते, तर त्या खजिन्यात नवनवीन वाढही होते. ज्ञान प्राप्त करून त्यानुसार वागणे याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. चारित्र्य उजळणे हे स्वअभ्यासाचे साधे आणि मानसिक फळ आहे. चांगल्या शास्त्रांचा सतत अभ्यास आणि मनन केल्याने संस्काराची स्थापना होते. त्यामुळे व्यक्तीचे मन आपोआप वाईट कर्मांपासून दूर होते. संतांनी सांगितलेच आहे की प्रत्येक घरात चांगले धर्मग्रंथ ठेवण्यावर आणि अभ्यासावर भर दिला पाहिजे आणि सर्व समस्यांचे समाधान त्यात आहे. वाईट संगतीचाही स्वअभ्यास करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम होत नाही, याला शास्त्रीय कारण आहे. आत्मअभ्यासामुळे व्यक्तीचे हृदय सकारात्मकतेच्या विद्युत चुंबकीय लहरींनी भरते आणि त्याच्या भोवती एक अभेद्य आवरण तयार होते, ज्यामध्ये राक्षसी शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. आणि आत्मअभ्यास करणारी व्यक्ती विकृत विचारांच्या लोकांच्या संपर्कात येण्यापासून वाचते. स्वअध्ययन ही एकमेव पद्धत आहे ज्याद्वारे व्यक्ती जीवनाची खरी दृष्टी देते, अहंकारापासून माणसाचे रक्षण करते, जीवनाचे ध्येय साध्य होते, सार्वजनिक वर्तन शिकवते आणि मेंदूची प्रजनन क्षमताही वाढवते. त्यामुळे आत्मअभ्यास परिश्रमपूर्वक करावा. अभ्यासामुळे अज्ञान दूर होईल आणि आत्म्याला आनंद आणि आनंदाची अनुभूती मिळेल. यामुळे जीवनात नक्कीच फायदा होईल. रामकृष्ण हरी.